ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे। त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय तयारीचा आढावा सर्वत्र घेतला जात आहे। सोलापूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि इतर विभागातर्फे आज सोलापूर शहरातील हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वज मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली। संपूर्ण परिसरामध्ये कोणते अडथळे आहेत, कुठली वायरिंग आहे याची सर्व पाहणी करण्यात आली। तसंच पोलीस प्रशासनानेही कोणत्या ठिकाणी बंदोबस्त लावायचा याचीही पाहणी केली आहे। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचं नियोजन आहे। त्या नियोजनामध्ये आज त्या यात्रेचे प्रमुख मानकरी ही राशिनी हिरेहब्बू व त्यांची सर्व टीम आज आपण या नदीवर मिरवणूक मार्गाची पाहणी करण्याकरता मल्काजी मंदिर येथील शंभूरायाच्या वाड्यापासून निघालेलो आहोत। आज गेल्या 15 दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाहणी झालेली आहे। या रूटवर ज्या ज्या काही अडचणी आहेत नंदीध्वज मिरवणुकीच्या अनुषंगाने त्या अडचणीच्या बाबतीत महापालिकेने अगोदरच काम हाती घेण्यात आलेलं आहे। तथापि आजच्या पाहणीमध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकरीच्या माध्यमातून त्या सूचनाचं आपण महापालिकेकडून तंतोतंत पालन करून कुठेही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल। दुसरा सर्वे आहे, शेवटचा सर्वे आहे, जेणेकरून वाहतुकीत कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय, कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची, कुठे बॅरिकेड्स लावायचे, गर्दीच्या अनुषंगाने कुठे जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करतो। प्रत्यक्ष बंदोबस्ताला कधीपासून सुरुवात होईल? प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारणपणे आता 11 तारखेपासून ही सुरुवात होणार आहे, तर 10 तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून देतो। होणाऱ्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा 13/1/2024 तत्पूर्वी आज रूट मार्च सुरू झालेला आहे। यामध्ये महापालिकेचे उपायुक्त तानाजी साहेब आहेत, पोलीस अधिकारी गायकवाड साहेब, जोडवणे साहेब, सर्व प्रिया साहेब आहेत। आणि आज आम्ही सर्व अडचणी करून कुठं काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आपलं पोलीस खातं घेऊन येणेकरून 4 दिवस कुठलाही कुठलाही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे। ते पूर्ण काय करून यात्रा निर्विघ्नपणे आपले सगळे मिळून पार पडू एवढे ते सगळे नोंद। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।